आणि लोखंडी संघर्षाचा आवाज प्रतिध्वनित होत होता. कणाला संबोधित करताना दुर्योधनाचा आवाज गजाच्या वर चढला. त्याचे शब्द विजयाने टपकले. पहा, राणाच्या पुतळा त्या खंबीर धनुष्याने पाचालांना सिंहाच्या भीतीने जंगली कर्णांच्या कळपासारखी तोडले आहे. ते युद्धात परतणार नाहीत. द्रोणाने वादळातील शक्तिशाली झाडासारखे ते उद्ध्वस्त केले आहेत. परिस्थितीचा आढावा घेताना कर्ण लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे आकुंचित होत होते. त्याचा आवाज स्थिर आणि शांत होता. तो म्हणाला नाही, माझ्या राजा. त्याचा आवाज स्थिर आणि शांत होता. पांडव हा लढा सोडणार नाहीत. भीम तो उग्र योद्धा आधीच आमच्यावर हल्ला करण्यासाठी मागे वळत आहे आणि त्याच्यासोबत पांचाल केकाया मत्स्य आणि विशेषतः स्वतः पांडव येतात. सर्व शूर योद्धे ज्यांच्याकडे प्रचंड सामर्थ्य आणि पराक्रम आहे. कर्ण जेव्हा बोलत होता तेव्हा दुर्योधनाच्या चेहऱ्यावर पूर्वकृपणेची भावना असरली. त्याला माहित होते की त्याचा भाऊ बरोबर आहे. द्रोणावरील ओझे लवकर सहन करणे खूप मोठे होईल. चला आपण लवकर लावूया. तो संजयकडे वळून म्हणाला, जिथे द्रोण उभा आहे तिथे आपण त्या योद्ध्यांना एका पराक्रमी हत्तीवर हल्ला करणाऱ्या लांडग्यांप्रमाणे त्याचा वध करू देऊ नये. शब्दासह राजा आणि त्याचे भाऊ युद्धाच्या केंद्रबिंदूकडे जात असताना उद्देशाने जड पावले उचलत द्रोण रथाच्या दिशेने निघाले. युद्धाच्या ढोलांचा आवाज हवेत प्रतिध्वनित होत होता. क्षणाक्षणाला मोठा होत होता. जेव्हा पांडव एकटे द्रोणाला ठार मारण्याच्या इच्छेने त्यांच्या भव्य घोड्यांवर लढायला परतले. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता आणि जमलेल्या योद्ध्यांवर सोनेरी प्रकाश टाकत होता. हस्तिनापूरचा आंधळा राजा धृतराष्ट्र आपल्या सिंहासनावर बसला होता. पुढच्या फळीतील बातम्यांसाठी उत्सुक होता. तो त्याचा सारथी आणि सल्लागार संजयकडे वळला आणि त्याला येणाऱ्या सैन्याचे वर्णन करण्यास सांगितले. संजयने त्याच्या शब्दांनी एक स्पष्ट चित्र रेखाटायला सुरुवात केली. हे राजा, तो म्हणाला, भीमसेन एक उग्र योद्धा त्याच्या रथावर पुढे सरकत आहे. तो काळविटासारख्या रंगीत घोड्याने उडला गेला आहे. सिनीता नातू सात्यकी मागे मागे चालत होता. त्याला चांदीच्या चमकणाऱ्या घोड्याने उचलले होते. संजय येत असलेल्या सैन्याचे वर्णन करत असताना हवा अपेक्षेने विजेची होती. द्रुपदाचा अप्रतिरोध्य पुत्र युद्धमन्यू त्याच्या रथावर स्वार झाला. त्याचा रथ विविधरंगी घोड्याने ओढला गेला. दुसरा पंचाल राजकुमार धृतद्युम्न घोड्यांनी भरलेल्या रथावर मागे चालत होता, ज्यात सोनेरी खून आणि कबुतरांचा वेग होता. संजयच्या शब्दांनी प्रत्येक योद्ध्याच्या प्रतिमा तयार केल्या. त्यांचे चेहरे धूळनिशाने झुकत होते. जेव्हा ते महान धनुर्धर द्रोणाकडे जात होते तसे संजयने योद्ध्यांचे वर्णन केले. तसे धृतराष्ट्राची चिंता वाढत गेली. त्याला माहित होते की त्याचा मुलगा दुर्योधन पांडवांपैकी ज्येष्ठ असलेल्या युधिष्ठिरामध्ये एका भयंकर शत्रूला तोंड देत आहे. संजयचे शब्द ऐकून राजाचे मन शंका आणि भीतीने भरले होते. पण संजयने जवळ येत असलेल्या सैन्याचे चित्र रेखाटणे सुरूच ठेवले. त्याने नकुलाचे वर्णन केले, ज्याला कामोद जातीच्या सुंदर घोड्यांनी जन्म दिला होता. त्याचे कोट हिरव्या पोपटांच्या पंखासारखे चमकणारे होते. काळ्या घोड्यांनी ढगांप्रमाणे उत्तमजांना युद्धाकडे नेले. सहदेव विविध रंगाच्या ताफ्यातील घोड्यांवर स्वार झाला, तर युधिष्ठिर वाऱ्यासारख्या पांढऱ्या घोड्यांवर जन्माला होता. जसजसे संजयचे शब्द पुढे सरकत गेले तसंच धृतराष्ट्राला भीती आणि आश्चर्य वाटले. त्याने अशा योद्ध्यांची मालिका कधीच पाहिली नव्हती. प्रत्येक जण शेवटच्या पेक्षा अधिक भव्य होता. राजाच्या शंका कमी होऊ लागल्या. त्या जागी पुढच्या लढायाबद्दल भीतीची भावना निर्माण झाली. सैन्य जवळ येत होते. द्रोणाच्या स्थानाजवळ पोहोचताच मैदानी प्रदेशात त्यांच्या घोड्यांचा गडगडाट होत होता. संजयचे शब्द ड्रमबीट सारखे होते, जे युद्धभूमीवर आवाज आणि रागाच्या शिखराकडे वाढत होते. राजा लक्षपूर्वक बसला होता. त्याचे मन युद्ध आणि विजयाच्या विचारांनी धावले होते. आणि मग जेव्हा सैन्यामध्ये संघर्ष होणार होता तेव्हा संजय गप्प झाला. धृतराष्ट्र त्याच्याकडे वळला. त्याचे डोळे उत्सुकता आणि चिंतेने भरलेले होते. तो म्हणाला, हे संजय, मला सांग, पुढे काय आहे? सूर्य रंगून कोसळला. स्टील आणि आवाजाच्या वेडेपणात लढणाऱ्या सैन्यावर सोनेरी चमक दाखवली. हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्राने गोंधळाकडे मोह आणि चिंतेच्या मिश्रणाने पाहिले. तो त्याचा सारथी संजयकडे वळला आणि विचारले, मला सांगा, पार्थ आणि माझे योद्धे एकमेकांविरुद्ध कसे लढले? अर्जुनाने
सौसप्तकांचे काय केले आणि त्या बदल्यात त्यांनी काय केले सल्लेचा आवाज उन्हाळ्याच्या दिवशी हलक्या वाऱ्यासारखा होता. जेव्हा त्याने त्याची कथा सुरू केली, जेव्हा सैन्यात झटापट सुरू होती, तेव्हा तुमचा मुलगा दुर्योधनाने भीमसेनावर हल्ला केला. त्याच्या हाती तुकडी समोर होती. दोन दिग्गजांची टक्कर झाल्यासारखे भीम आणि दुर्योधन रशीन फुंकणाऱ्या हत्तींच्या आणि चमकणाऱ्या पोलादाच्या वेळेपणात भिडले. संजय बोलत असताना धृतराष्ट्रांच्या डोळ्यासमोर चित्र जिवंत झाल्यासारखे दृश्य उलगडत गेले. पांडूचा तो पराक्रमी मुलगा भीम त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण क्रूरतेसह युद्धात उतरला. त्याचे बाण खरे उडत असताना त्याने दुर्योधनाच्या हत्तीचे विभाजन वादळातील नाण्यांसारखे तोडले. हत्ती त्यांचे चामडे फुटले आणि रक्तस्राव झाला. ते अस्ताव्यस्त होऊन मागे घसरले, पण दुर्योधन पराभवाने प्रभावित होऊ शकला नाही. त्याने आपले सैन्य एकत्र केले आणि पुन्हा एकदा भीमावर हल्ला केला. त्याचे धनुष्य प्राणघातक अचूकतेने गात असताना त्याने पांडव योद्धाला पुन्हा पुन्हा मारले. भीमाने मात्र हार मानण्यास नकार दिला. प्रत्येक फटक्यासह त्याचा राग अधिक उजळला. जोरदार गर्जनेने त्याने दुर्योधनाचे धनुष्य आणि मानत आपले आणि कौरव राजकुमाराला मागे ढकलले. युद्ध जोरात सुरू असताना प्रागज्योतिषचा राजा भरदत्त याच्या नेतृत्वाखाली आणखी एक हत्ती भीमाविरुद्ध लढायला निघाला. घमशीन फुंकणाऱ्या हत्तींच्या गर्जनेने हवा भरून गेली होती. जेव्हा दोन दिग्गज स्टील आणि आवाजाच्या वेळेपणात भिडले, भीम टाळला आणि हत्तीच्या विशाल शरीराखाली विल्ला. त्याच्या पायांवर आणि खोडावर त्याच्या उघड्या हातांनी प्रहार केलाही. लढाई रंग आणि आवाजाची अस्पष्टता होती. हत्ती आणि घोडे त्यांच्या स्वारांनी त्यांच्या जीवनासाठी लढताना रानात धावत होते. पांडवांचा राजा युधिष्ठिर याने आपल्या सैन्यासह सर्व बाजूंनी भद्रता वेढा घातला, परंतु प्रागज्योतिष राजा एक जबरदस्त शत्रू असल्याचे सिद्ध झाले. त्याने आपल्या हत्तीचा वापर करून पांडव यजमानांवर विनाशकारी परिणाम केला. जशी लढाई वाढत गेली तसचा भीमाचारा वाढत गेला, ज्यामुळे त्याला पुन्हा एकदा भद्रताचा सामना करावा लागला. दोन हत्ती अंतिम सर्वनाशकारी संघर्षात भिडले. वर्चस्वासाठी लढताना त्यांची सूड गुंफलेली होती. शेवटी भरदत्तच विजयी झाला. त्याच्या हातीने भीमाला अस्ताव्यस्त पळून पाठवले, पण कौरव सैन्याने आपल्या विजयाचा आनंद साजरा करत असताना युद्धाच्या गोंधळातून एक नवीन धोका निर्माण झाला. संजय अर्जुनाला भरदत्ताने केलेल्या पराक्रमाबद्दल सांगत असताना सूर्य रणभूमीवर कोसळला. धूळ हवेत उंचावली आणि सैन्याचा आरावडा जमिनीवर प्रतिध्वनित झाला. प्रागज्योतिषांच्या शासकाला त्याच्या हत्तीवर बसलेले पाहून अर्जुनाचे डोळे अरुंद झाले. त्याचे विशाल रूप मोठ्या उत्साहाने पुढे सरकत होते. अर्जुन कृष्णाला म्हणाला, हे मधूचा वध करता असे दिसते आहे की भरदत्त युद्धभूमीवर आला आहे. त्याचा हत्ती इतर कोणत्याही हत्तीपेक्षा वेगळा आहे आणि तो स्वतः युद्धात अतुलनीय योद्धा आहे. मला भीती वाटते की त्याला थांबवण्यासाठी फक्त आपल्या दोघांपेक्षा जास्त वेळ लागेल. कृष्णाने मान डोलावली. त्याचे डोळे धावणाऱ्या हत्तीवर खेळले. जसजसा अर्जुनाचा निर्धार वाढत गेला तसच संजयने पाहिले. त्याचे हृदय भगदत्ताला पराभूत करण्याच्या तीव्र इच्छेने जळत होते आणि त्याला वळाच्या मारेकऱ्याकडे अतिथी म्हणून पाठवले. जेव्हा ते बोलत होते तेव्हा 14,000ची संख्या असलेले सौसप्तक योद्धे युद्धभूमीवर परत येऊ लागले. त्यांच्या सेनापतींनी त्यांना बोलाविले. तेव्हा ते अर्जुनाच्या मागे पुढे राहिले, जो कृतीच्या दोन मार्गांमध्ये विखुरलेला होता. सौसप्तकाशी लढण्यासाठी किंवा भरदत्ताविरुद्ध पुढे जाण्यासाठी त्याचे हृदय विभाजित झाले. अर्जुनाचे विचार निर्णयाच्या भाराने फिरत होते, पण नंतर एखाद्या ठिणगीच्या सुरकुत्याप्रमाणे त्याचा संकल्प अस्तित्वात आला. तो सौसप्तकांची कत्तल करील आणि असे करताना तो दुर्योधन आणि कर्ण यांच्या योजना उधळू लावेल. तीव्र रडण्याबरोबर अर्जुन परत येणाऱ्या योद्ध्यांचा सामना करण्यासाठी वळला. त्याच्या झेंड्यावर अग्रव्यवानाची प्रतिमा होती नाही. जोरात सुरू होती. बाणांनी भरलेली हवा आणि दोन्ही बाजूमध्ये लोह आणि रागाच्या झंझावातात चकमक सुरू होती. सौसप्तकांनी अर्जुनावर हजारो सरळ बाण मारले, परंतु तो ठाम उभा राहिला. त्याच्या कवचाला प्रक्षेपकाच्या गारांनी धक्का बसला. कृष्णाच्या इंद्रिये भारावून गेली. त्याचे डोळे चितेने रुंद झाले आणि तरीही आकाशातून कोसळणाऱ्या मेघगर्जनेसारखे अर्जुनाने ब्रह्मशस्त्र सोडले, ज्याची शक्ती द्रव अग्नीसारखी त्याच्या आत शिरत होती. सौसप्तक मोठ्या संख्येने पडले. अर्जुनाच्या बाणांच्या निवड ताकदीने त्यांचे हात आणि धनुष्य तुटले. शेकडो मानक आणि घोडे जमिनीवर कोसळले. त्यांच्या घोडेस्वारांना अविचल पाथाने चिरडले जसजशी धूळ उसरली
तसंच हे त्यांच्या समोर मृतदेहांचा समुद्र पसरला. त्यांची शस्त्रास्त्रे टळमळीत झाली आणि तुटली. एकेकाळी गर्विष्ठ आणि पाखणे असलेले हत्ती आता जमिनीवर स्थिर पडले होते. त्यांची चेडी फुटली होती आणि त्यांची घरे फुटली होती. अर्जुनाच्या दांड्यांनी सहसप्तकांमधून दाण्याच्या कोयत्यासारखे कापले होते. हत्तकांना अर्जुन विली होताना कृष्णाने आश्चर्याने पाहिले. त्याचे डोळे त्याच्याबद्दलच्या कौतुकाने चमरले. सूर्य रणभूमीवर कोसळला. जेव्हा अर्जुनाने त्याचा सारथी कृष्णासह त्यांच्या पांढऱ्या घोड्यांना एक दुजे योद्धा आणि क्रूचा गुरु द्रोणाच्या तुकड्यांच्या दिशेने पुढे ढकलले. जेव्हा ते जवळ आले तेव्हा युद्धासाठी उत्सुक असलेले सुशर्मन आणि त्याचे भाऊ जवळून मागे गेले आणि अर्जुनाला त्यांच्याशी लढण्याचे आव्हान दिले. अर्जुन कृष्णाकडे वळला. त्याचा आवाज चिंतेने भरलेला होता. हे अमर वैभववाला हा येथील सुशर्मन त्याच्या भावासह मला युद्धासाठी आव्हान देतो. हे शत्रूंचे वध करता आमचे सैन्य पुन्हा उत्तरेकडे द्रोणाने तुटले आहे. या संसप्तकांमुळे मी हे करावे की नाही याबद्दल काल माझे हृदय डगमगत आहे. कृष्णाने लक्षपूर्वक त्याच्या अभिव्यक्तीला शांततेचा मुखवटा घातला. जेव्हा अर्जुनाने त्याच्या पर्यायांवर विचार केला तेव्हा त्याला माहीत होते की त्याला काय करायचे आहे. त्याने सुशर्मनला 7 वेगवान बाणांनी छेदले. त्याचे धनुष्य आणि दंड दोन्ही 2 धारदार बाणांनी कापले. त्रिगर्त राजाच्या भावांना लगेचच यमाच्या निवासस्थानी पाठवण्यात आले. अर्जुनाच्या कविचंद ध्येयाने त्यांचे नशीब सील केले गेले. संतप्त झालेल्या सुशर्मनने अर्जुनावर पूर्णपणे लोखंडी बाण फेकले, परंतु अर्जुनाने तेथील वेगवान बाणांनी कापले. त्यानंतर त्याने कृष्णाला लक्ष्य करणारा आणखी एक भाला वळवला, ज्यामुळे सुशर्मन जमिनीवर कोसळला आणि बाणांच्या हल्ल्याने त्याच्या इंद्रियांवर धग जमले. जशी धूळशात होत गेली तसंच अर्जुन द्रोणाच्या तुकडीच्या दिशेने झपाटलेला. वादळी पावसासारखा बाणांचा पाऊस पडत होता. कौरवांची योद्धे त्याच्या पुढे थरथरत होते. त्याच्या खल्ल्याच्या तीव्रतेचा सामना करू शकत नव्हते. अग्नीने कोरड्या पेंड्याला भस्म केल्याप्रमाणे त्याने त्यांच्या तुकड्यांना जाळून टाकले. कोणीही जखमी झाले नाही. प्रागज्योतिषांचा राजा भगत त्याच्या विशाल हत्तीवर स्वार होऊन अर्जुनाच्या दिशेने निघाला. त्याचे कोच ढगांसारखे चमकले होते. दोन्ही योद्धे एका भीषण चकमकीत भिडले. त्यांचे रथ आणि हत्ती एकमेकांवर आदळले. भगदत्ताने अर्जुनावर बाणांचा ओघ सोडला, परंतु नंतरच्या व्यक्तीने त्यांना सहजपणे वळवले. अडकल्याशिवाय भगदत्ताने अर्जुन आणि कृष्ण या दोघांवर अनेक दंडांनी वार केले, ज्यामुळे ते थरथर कापत होते. त्यानंतर त्याने आपल्या हत्तीला पुढे ढकलले, त्या दोघांचा नाश करण्याच्या उद्देशाने. पण नेहमीप्रमाणे वेगवान बुद्धीने जनार्दनाने हत्तीला दूर ठेवण्यासाठी त्याचा रथ चालवला. जरी अर्जुनाला हत्तीला मागून मारण्याचा मोह झाला तरी त्याला न्याय लढतीचे नियम आठवले आणि त्याने परिस्थितीचा गैरफायदा न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र हत्तीने आपला धुमाकूळ सुरूच ठेवला आणि इतर हत्ती गाड्या आणि घोड्यांना जमिनीवर पाडले. हा नरसंहार पाहून अर्जुन संतापाने भरून गेला. युद्ध जसे तीव्र होत गेले तसचे 10,000 शूर धनुर्धारी शूर आणि शूर अर्जुनावर विजय मिळवण्याचा निर्धार करून त्याच्या दिशेने पुढे सरसावले. महाभारताचे महान महाकाव्य युद्धभूमीवर उलगडले, जिथे अर्जुनाच्या नेतृत्वाखाली पांडवांचा प्रागज्योतिषांच्या सैन्याशी संघर्ष झाला. हस्तिनापूरचा अनुराजा धृतराष्ट्राने या भीषण चकमकीत काय घडले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा रथचालक आणि विश्वासू संजय याने कथा सांगितली. पार्थ आणि कृष्ण भगदत्ताच्या हातीशी लढले तेव्हा सर्व प्राणी भीतीने थरथरत होते. संजयने सुरुवात केली. हत्ती एक विशाल प्राणी या दोघांवर बाणांचा पाऊस पाडत होता. त्याने देवकीच्या मुलाला सोनेरी पंख असलेल्या काळ्या लोखंडी खांबांनी छेदल्या. अर्जुनाने निर्लज्जपणे प्रत्युत्तर देत भगदत्ताचे धनुष्य कापले आणि त्याच्या योद्धा संरक्षकाचा वध केला. त्यानंतर तो स्वतः राजाशी भयंकर द्वंद्वयुद्धात गुंतला. त्यांच्या भाल्यांची हाणामारी झाली, परंतु अर्जुना कमी लेखले जाऊ नये. त्याने भगदत्ताच्या 14 भाल्यांपैकी प्रत्येकाला 3 तुकड्यांमध्ये कापले. अर्जुनाने हत्तीचे कवच कापून जमिनीवर पाडल्याने युद्ध पेटले. त्याच्या संरक्षक आवरणापासून वंचित असलेला तो प्राणी ढगाने आच्छादलेल्या डोंगरासारखा दिसत होता. त्याचे पाण्याने झाकलेले शरीर त्याच्या जखमांचा पुरावा होते. भगदत्ताने वासुदेवावर सोन्याच्या टोकांचा बाण फेकला, परंतु अर्जुनाने पटकन त्याचे 2 तुकडे केले. अर्जुनाच्या बाणांच्या हल्ल्यापुढे राजाचा दंड आणि छत्री पडली, ज्याने त्याच्या छातीला 10 वेगवान फटके मारले. भगदत्त संतापला. त्याने अर्जुनाच्या डोक्यावर भाले फेकले आणि मोठ्याने आरडाओरडा केला,
परंतु अर्जुनाचे मुकुट थोड्या वेळासाठीच विस्थापित झाले. त्याने लवकरच ते पुनर्संचयित केले आणि भगदत्ताला संबोधित केले, या जरा चांगले. पहा, भगदत्ताने धनुष्य उचलले आणि पांडव आणि गोविंद या दोघांवरही बाणाचा वर्षाव केला. त्यामुळे त्याच्या क्रोधाला सीमा उरली नाही. त्यानंतर पार्थाने भगदत्ताचे धनुष्य आणि लाट्या कापून टाकल्या आणि त्याला त्याच्या जिव्हाळ्याच्या अवयवांना छेदणाऱ्या 22 खांबांनी मारले. राजाला असह्य वेदना झाल्या, परंतु तरीही त्याने अर्जुनावर वैष्णव शस्त्र फेकले. अर्जुनाला झाकणाऱ्या केशवाला त्याच्या छातीवर मार लागला. त्यानंतर शस्त्र एक विजयी हार बनले. अर्जुनाने संकटात असलेल्या केशवाला उद्देशून म्हटले, हे पापरे, तू तुझ्या वचनाचे पालन का करत नाहीस? जर मी संकटात बुडून गेलो किंवा प्रतिकार करू शकलो नाही तर तू तसे करू शकशील. वासुदेवाने उत्तर दिले, माझी 4 रूपे आहेत जी जराचे रक्षण करण्यात शाश्वतपणे गुंतलेली आहेत. मी माझ्या आत्म्याचे विभाजन केले आणि जगाचे कल्याण केले. त्याने एक रहस्य उघड केले. त्याचे चौथे रूप 1000 वर्षे सुप्त होते, जे जागृत झाल्यावर त्यांना पात्र असलेल्यांना वरदान देत होते. पृथ्वीने एक जातीचा मुलगा नाग याच्या वतीने हे वरदान मागितले होते. पांडवाचा पराक्रमी योद्धा अर्जुन अविचल निर्धाराने पुढे सरकत असताना युद्धग्रस्त भूप्रदेशावर सूर्य कोसळला. त्याचे डोळे शत्रूच्या रेषेवर स्थिर झाले. तो त्याच्या रथावर स्वार झाला. त्याचे घोडे त्याच्या खाली मारले गेले, परंतु त्यांनी त्यांच्या मार्काला याच ठिकाणी नेण्यापूर्वी नाही. जेव्हा अर्जुन उतरला तेव्हा त्याने त्याच्या गांधीव धनुष्याने रक्षे केले, ज्याचा प्रतिध्वनी युद्धासाठीच्या स्पष्ट आवाहनासारखा हवेत प्रतिध्वनित होत होता. त्याच्या समोर गांधाराचा राजा, सुवाराचे 2 पुत्र घोषा आणि अचल उभे होते. हे भाऊ जे त्यांच्या शौर्यासाठी प्रसिद्ध होते, ते दिवसभर अर्जुनाच्या बाजूला एक काटा होते. त्यांच्यावर अविरत उग्रतेने बाणांचा पाऊस पडत होता. पण आता पांडव योद्ध्याने जेव्हा लक्ष गाडले तेव्हा त्याचे खांब हवेत शिवले गेले आणि ते पुन्हा पुन्हा धडकले. प्रत्येक फडक्यासह एक गांधार योद्धा पडला. त्यांचे शरीर शरद ऋतूतील वादळापूर्वी शरद ऋतूतील पानांसारखे पृथ्वीवर कोसळले. वृषकाची गाडी फाटली होती. त्याचे घोडे मारले गेले होते. त्याचा चालत आणि छत्री आणि मानक सर्व तुटलेल्या लाकडात कमी झाले होते. आपल्या भावांच्या हानीमुळे विचलित न होता सुवाळाने स्वतः आपल्या सैन्याला एकत्र केले. अर्जुनाच्या दिशेने स्टीलची एक खरी भरतीची लाट उसळली. कळक लोखंडी गोळे खळक आणि सतग्निक गांधारांचा संपूर्ण शस्त्रागार पांडव योद्ध्यावर पाऊस पाडला आणि त्याला प्रचंड संख्येने मात देण्याचा प्रयत्न केला. पण अर्जुन खंबीरपणे उभा राहिला. त्याचे हात विजेच्या वेगाने पुढे सरकत असताना त्याने आपल्या लाटीतून एकापाठोपाठ एक बाण काढले. त्याचे खांब शस्त्रास्त्रे आणि मांसाशी एकसारखे छेदत होते. जेव्हापर्यंत गांधार योद्धे शरद ऋतूतील पानांप्रमाणे युद्धभूमीवर विखुरलेले नव्हते, सजशी धूळ शांत होत गेली. तसंच नवीन धोका समोर आला. दुर्योधनाचा धूर्त सल्लागार शकुनीने अर्जुनाला गोंधळात टाकण्यासाठी भ्रम निर्माण केला. बाणांचे ढग, सताग्नी बाण, सर्व प्रकारच्या प्रक्षेपकांनी पांडव योद्ध्यावर पाऊस पाडला, ज्याने त्याची एकाग्रता मोडण्याचा प्रयत्न केला. पण अर्जुन हा काही सामान्य योद्धा नव्हता. तो शकुनीचे भ्रम सहजपणे दूर करत असताना त्याच्या ज्योतिष्क आणि आदित्य शस्त्रांनी अंधार दूर करत आणि कुठूनही येत नाही असे वाटणारे पाणी कोरडे करत असताना तो हसला. प्रत्येक भ्रम तुटत असताना गांधार योद्धे मागे हटले. त्यांचे मनोबल ढासळले. युद्ध जसजसे पुढे सरकत होते तससे अर्जुन पुन्हा एकदा पुढे सरसावला. त्याचे गांधीव धनुष्य युद्धभूमीवर बाणांचे ढग विखुरताना त्याचे प्राणघातक गीत गात होते. त्याचे ध्येय खरे होते आणि एक एक करून कौरव योद्धे त्याच्यासमोर पडले. त्यांचे रड्डे नैराश्याच्या सम्मुखीतासारखे हवेत प्रतिध्वनित होत होते. घोड्यांच्या, हत्तींच्या आणि माणसांच्या मृतदेहाने विखुरलेले हे मैदान स्वतः एक कळसाचे घर बनले. प्रत्येक योद्धा अर्जुनापासून स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत असताना मित्राविरुद्ध मुलगा वडिलांविरुद्ध लढला. हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र आपल्या सैन्याच्या विखुरलेल्या अवशेषांकडे पाहत असताना युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. त्याचा विश्वासू सल्लागार संदेश त्याच्यासमोर उभा राहून त्या दिवसाच्या घटनांची कहाणी सांगत होत आहे. महाराज, तुमचे विभाजन तुटले आणि त्यांचा पराभव झाला. संदेशने सुरुवात केली आणि आम्ही सर्वजण मैदानातून पटकन माघारी फिरलो. पण आमच्या अनेक शूर योद्ध्यांनी तुमच्या मुलाप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेमुळे आणि त्यांच्या स्वतःच्या वैभवाच्या इच्छेने प्रेरित होऊन
युद्धात द्रोणाला अनुसरले महान गुरु द्रोणाने तीर अर्घावर करून आपल्या सैन्याला एकत्र केले होते आणि त्यांनी युधिष्ठिरच्या नेतृत्वाखालील पांडव सैन्याच्या विरोधात आगेकूच केली. दोन्ही सैन्यामध्ये पोरला आणि बाणांच्या वेडेपणात चकमक झाली. दोन्ही बाजूंनी विजयी होण्याचा निर्धार केला. संजय बोलत असताना त्याने युद्धभूमीवरील गोंधळाचे वर्णन केले. हे महाराज, कुरुक आपल्या सैन्याला द्रोणाला ठार मारण्याची विनंती करत होते, तर तुमचे पुत्र त्याला सोडावे म्हणून ओरडत होते. जणू ते संधीचा खेळ खेळत होते, ज्यात द्रोण हा दंड होता. गोंधळात पांडव सैन्यातील एक तरुण योद्धा नीला एक मोजता येण्याजोगी शक्ती म्हणून उदयास आला होता. त्याचे बाण वेराने आणि खरे उडत होते. भीषण आगीसमोर कुरु योद्ध्यांना कोवड्या गवताप्रमाणे चिरडत होते. द्रोणांचा मुलगा अश्वत्थामा नीलाकडे येत असताना त्याच्याकडे पाहून हसला आणि त्याला एकाच लढाईत भाग घेण्याची खिल्ली उडवली. नीलाने आव्हान स्वीकारले. त्याचा चेहरा दृढ निश्चयाने चमकला. दोन योद्धे भिडले. बाण आणि बाणांची देवाणघेवाण करताना त्यांचे धनुष्य गात होते. शेवटी अश्वत्थामा विजयी झाला. त्याने नीलाला दाढीच्या बाणाने कापले आणि त्याला जमिनीवर पाडले. पांडवांच्या सैन्याला त्यांच्या शूर योद्ध्याला गमावल्याबद्दल धक्का बसला, परंतु संध्येने कर्ण आणि द्रोणपुत्राला पराभूत करताना भीमाच्या शौर्याचे वर्णन करत आपली कथा पुढे चालू ठेवली. पराक्रमी भीमसेन लढला. त्याचे बाण वेगाने आणि खरे उडत होते. जरी तो शत्रूने वेढलेला होता नाही, जोरात सुरू असताना योद्ध्यांच्या पायांखाली पृथ्वी थरथरत असल्यासारखे वाटत होते. हाती हातीशी भिडले. त्यांचे दांडे कोसळलेल्या सैनिकांच्या डोक्यावर कोसळले. घोडे आणि रथ युद्धभूमीवर प्रचंड काळजी घेत होते. त्यांचे घोडस्वार नियंत्रण राखण्यासाठी धडपडत होते. या गोंधळात संजय त्या दिवशी लढलेल्या महान कार योद्ध्यांबद्दल बोलला. भीम आणि त्याचे साथीदार कोक आणि दृढ निश्चयाने भरलेले द्रोणांच्या सैन्याच्या विरोधात पुढे गेले. ते पोलाद आणि बाणांच्या वेडेपणात भिडले. दोन्ही बाजूंनी विजय होण्याचा निर्धार केला. युद्धभूमीवर सूर्य मावळू लागतात धृतराष्ट्र त्याच्या समोर झालेल्या हत्याकांडाकडे पाहत होता. त्याचे हृदय दुःखाने भारावून गेले होते. संध्येच्या कथेने त्या दिवसाचे एक स्पष्ट चित्र रेखाटले होते. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. थकलेल्या योद्ध्यांवर सोनेरी चमक येत होती. त्यांच्या खांद्यावर धुळीचे दाग असलेले पत्राचे झोत जडले होते आणि त्यांनी एकमेकांकडे पाहिलेले चिंताग्रस्त नजरेतून पराभवाचे दर्शन झाले. जेव्हा मी दुर्योधनाच्या सैन्याला मैदानातून माघार घेताना पाहिले, तेव्हा संध्येचे शब्द माझ्या मनात प्रतिध्वनित झाले. त्यांच्या शेपटी त्यांच्या पायांदरम्यान होत्या. आम्ही छावणीकडे परतत असताना युद्धभूमीचे आवाज क्षीण होत गेले. त्याऐवजी वाऱ्याच्या खुजबुजाने आणि फाल्गुनीच्या पराक्रमाची दूरवरच्या स्तुतीने जागा घेतली. अर्जुनाच्या अग्नित गुणाबद्दल शातक स्वरात बोलले जात होते आणि अर्जुनाशी केशवाची मैत्री प्रत्येकाच्या ओठांवर होती. ती त्यांच्या हानीची एक कडू आठवण होती. दुसऱ्या दिवशी सकाळी द्रोणाला तोंड देतानाच दुर्योधनाचा राग वाढत गेला. तुम्ही आम्हाला अशा लोकांसाठी खाली उतरवले आहे, ज्यांचा तुम्ही नाश केला पाहिजे. तो थुंकला. त्याचे शब्द दिशाने शिंपडत होते. युधिष्ठिर, तुमच्या आवाक्यात असूनही तुम्ही त्याला आज पकडले नाही. तो शत्रू ज्याला तुम्ही युद्धात पकडणार होता, तो एकदा तुम्हाला नजरेत आला तर तुमच्यापासून पळू शकणार नाही. दुर्योधनाचा राग स्पष्ट दिसत होता आणि तो बोलत असताना मला देखील माझ्या मनक्यातून खरथरणे जाणवले. द्रोणाला मिळालेला प्रतिसाद मोजला गेला, पण त्याच्या शब्दांचे वजन मोठे होते. तुम्हाला जे पटते ते साध्य करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो, तो ठामपणे म्हणाला. त्याचा आवाज स्थिर होता. असुर, गंधर्व, यक्षनाग आणि राक्षस या देवासह असलेले तीन जग राजमुकुटाने सजलेल्या अर्जुनाद्वारे संरक्षित असलेल्या शक्तीला पराभूत करू शकत नाहीत. त्याचे डोळे दृढ निश्चयाने चमकले. आज मी पांडवांच्या अग्रगण्य नायकांपैकी एक शक्तिशाली कार योद्ध्याला ठार मारणार आहे. आज मी देखील देवांकडून अभेद्य अशी एक रांग तयार करणार आहे. द्रोण बोलत असताना संसप्तकांनी अर्जुनाला पुन्हा एकदा लढण्याचे आव्हान दिले आणि तो त्यांना मैदानाच्या दक्षिणेकडील भागात घेऊन गेला. अर्जुन काळी त्याचे शत्रू यांच्यातील सामना युगानुयुगे एक होता. महाकायांचा संघर्ष ज्याने पृथ्वीचा पाया हादरून टाकला. दरम्यान युद्धभूमीवर द्रोणांची सरंजाम चमकून उभी होती. त्याची अभेद्य गोलाकार रचना, नीती आणि कौशल्याचा चमत्कार होती. अभिमन्यूने त्याच्या सरांच्या मोठ्या भावाच्या नेतृत्वाखाली ही सरंजाम अनेक ठिकाणी छेदली आणि अशी कामगिरी केली जी येणाऱ्या पिढ्यांसाठी लक्षात ठेवली जाईल. पण अभिमन्यूच्या शौर्याने आश्चर्यचकित होऊनही अखेरीस दुशासनच्या मुलाने त्याला शरणार्थी पत्करली. जेव्हा मी त्याला पडताना पाहिले, तेव्हा माझे हृदय अर्जुनाकडे गेले, जो हत्याकांडादरम्यान दुःखाच्या डोंगरासारखा उभा होता. पांडव दुःखाने भरून गेले.
तर आमची सेना रात्रीच्या विश्रांतीसाठी मागे घेण्यात आली. अभिमन्यूच्या शौर्याची आठवण येईल. एका भीषण युद्धादरम्यान संजय हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्रासमोर उभा राहिला आणि आपल्या नातवंडांच्या शौर्याची कहाणी सांगण्यास सुरुवात केली. कृष्णासह तुमचे 5 पुत्र एक अविचल शक्ती आहेत. तो म्हणाला, युद्धातील त्यांची कृत्ये उल्लेखनीय आहेत आणि त्यांनी स्वतःला वारंवार सिद्ध केले आहे. संजयचे शब्द पांडवांच्या धार्मिकतेप्रती असलेल्या अतूट समर्पणाचा पुरावा होते. जेव्हा तो बोलत होता तेव्हा त्याचे डोळे त्यांच्या समोरच्या युद्धभूमीकडे टक लावून पाहत होते. पांडूचा मोठा मुलगा युधिष्ठिर सद्गुणांचे एक चमकणारे उदाहरण आहे. तो पुढे म्हणाला, सत्य आणि धार्मिकतेप्रती असलेल्या त्याच्या भक्तीने त्याला स्वर्गात स्थान मिळवून दिले आहे, जिथे तो शाश्वत आनंदात राहतो. युधिष्ठिरच्या अनेक गुणांबद्दल बोलताना संजयचा आवाज श्रद्धेने भरलेला होता. त्याची बुद्धिमत्ता, त्याची कामगिरी आणि त्याची अचंबित किती पण केवळ युधिष्ठिरने देवाचे लक्ष वेधून घेतले नव्हते. त्याचे भाऊही त्यांच्या शौर्यासाठी आणि युद्धातील पराक्रमासाठी प्रसिद्ध होते. गांधीवचा विजेता अर्जुन ही एक गणना करण्यासारखी शक्ती आहे. संजय म्हणाला, त्याच्या शपथेबद्दलच्या त्याच्या अतूट मांदिकीमुळे त्याला सर्व काळातील महान योद्ध्यांमध्ये स्थान मिळाले आहे. आणि मग भीम होता, ज्याचे युद्धभूमीवरील सामर्थ्य आणि क्रूरता त्याच्या विनम्रतेची झुली होती. संजयच्या शब्दांनी पांडवांच्या अद्वितीय गुणांची स्पष्ट चित्रे काढली. वरिष्ठांबद्दलचा आदर आणि त्याच्या अविचल आत्मसंयम आणि नकुल हे खरे योद्धा असण्याचा अर्थ काय याचे चमकदार उदाहरण होते. दरम्यान सदैव हे ज्ञान आणि नीतिमत्तेचे प्रतीक होते. त्यांचे गुरुत्वाकर्षण आणि स्वभावातील गोडवा जे त्यांना ओळखत होते त्या सर्वांमध्ये विस्मय निर्माण करणारे होते. पण त्या सर्वांमध्ये एकच नाव ठळकपणे दिसून आले. अभिमन्यू सुभद्राचा मुलगा एका विलक्षण नीतीसह जन्मला होता आणि तरुण योद्धेच्या अकाली मृत्यूबद्दल बोलताना संजयचे शब्द पूर्वकल्पनेने भरलेले होते. शेवटी संजय म्हणाला, मी तुम्हाला त्याच्या शौर्याबद्दल सांगेन. त्याचा आवाज भावनेने जड झाला. पण प्रथम हे राजा, तुमची जोश सहन करा. धृतराष्ट्राने मान डोलावली. त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले. त्याला माहित होते की संजय जे काही सांगणार आहे ते दुःख आणि हानीची कथा असेल. पण त्याला जे देखील माहित होते की ही एक कथा आहे जी सांगणे आवश्यक आहे. आणि म्हणून जर अंतःकरणाने म्हातारा माणूस अभिमन्यूच्या दुःखद नशिबाकडे नेणाऱ्या घटना सांगू लागला असतील आणि रक्तपात यांच्या प्रचंड धुमश्चरीने दोन्ही बाजूमध्ये लढाई सुरू झाली होती. दुर्योधनाच्या नेतृत्वाखाली कौरवाने एक मोठी वर्तुळाकार तयार केली होती, ज्यात त्यांचे सर्वात कुशल योद्धे त्याच्या प्रवेशद्वारावर तैनात होते. त्यांच्यामध्ये एक पराक्रमी सेनापती होता. युद्धभूमीवर सूर्य तळपत कोसळला जेव्हा सैन्य स्टील आणि रागाच्या उन्मालात भिडले. संजय एक शहाणा आणि अनुभवी योद्धा भीमसेनाच्या नेतृत्वाखाली पार्थ भारद्वाजचा मुलगा द्रोणाने संरक्षित केलेल्या दुर्या तुकडीकडे जात असताना उत्सुकतेने पाहत होता. धनुर्धर आणि अजय योद्धा द्रोण त्याच्या सैन्याच्या अग्रभागी उभा होता. त्याचे डोळे द्रोणनिशाने झळकत होते. त्याचे बाण गारपिटीसारखे उडत होते, जे त्याच्या जवळ येण्याचे धाडस करत होते, त्यांना खाली पाडत होते. सात्यकीचे किचन धृष्टद्युम्न द्रुपद अभिमन्यू आणि इतर अनेकासह कार्थ त्यांच्या अंतःकरणात शौर्याने पुढे सरसावले. परंतु ते द्रोणच्या अविचल शक्तीशी बरोबरी करू शकले नाही. ते युद्ध जसजसे वाढत गेले, पांडवांचा शहाणा आणि न्याय गाजा युधिष्ठिराने त्याच्या समोरचे दृश्य पाहिले. त्याने आपल्या योद्ध्यांना द्रोणाच्या अविगत हल्ल्याविरुद्ध डगमताना पाहिले. जबाबदारीचा भार त्याच्यावर पडला आणि त्याला माहित होते की युद्धाची लाट बदलण्यासाठी एक धाडसी योजना आवश्यक आहे. युधिष्ठिर त्याचा शूर आणि कुशल जावई अभिमन्यूकडे वळला आणि त्याला एक महत्वाचे काम सोपवले. तो म्हणाला, तुम्ही युद्धात अर्जुनाच्या बरोबरीचे आहात. मी तुम्हाला द्रोणाची फळी मोडण्याची आणि आम्हाला अनुसरण्यासाठी एक मार्ग तयार करण्याची जबाबदारी देतो. दृढनिश्चय आणि अभिमानाने भरलेल्या अभिमन्यूने हे आव्हान स्वीकारले. त्याला माहित होते की त्याच्या वडिलांनी त्याच्यावर मोठा बोजा टाकला आहे, परंतु त्याला त्याच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास होता. मी अजय राणे जर त्या अग्नीमध्ये कीटकाप्रमाणे प्रवेश करेन, त्याने घोषित केले. आज मी आमच्या दोन्ही कुटुंबासाठी जे फायदेशीर असेल ते करेन आणि माझ्या मामालाही संतुष्ट करेन. या शब्दासह अभिमन्यूने आपल्या रथी सुविताला द्रोणांच्या सैन्याच्या दिशेने घोड्यांना पुढे ढकलण्याचे आदेश दिले. तरुण योद्ध्याचे हृदय उत्साह आणि भीतीने धडधडत होते. जेव्हा तो अविचल द्रोणाला सामोरे जाण्याच्या तयारीत होता, त्याच्या वडिलांचे शब्द त्याच्या मनात प्रतिध्वनित झाले. जर तुम्ही यशस्वी झालात तर सर्व प्राणी मोठ्या संख्येने शत्रू सैनिकांची एक विनाअनुदानित मुलाची कत्तल पाहतील. अभिमन्यू जसा पुढे सरकत होता तसंच युधिष्ठिरचे शब्द त्याच्या आत अजूनही प्रतिध्वनित होत होते. हे सुभद्राच्या पुत्रा,
तुली ताकद वाढवू दे. स्वतःला सिद्ध करण्याच्या आणि आपल्या कुटुंबाचे गौरव वाढवण्याच्या त्याच्या इच्छेमुळे त्या तरुण योद्धेचा दृढनिश्चय बळकट झाला. तीव्र रडण्याबरोबर तो ध्वनांच्या रचनेत बुडून गेला. पुढे जे काही असेल त्याला सामोरे जाण्यास तयार झाला. युद्धाचे भवितव्य आधांतरी राहिले, कारण युधिष्ठिरचा शिवाने हाती जावी अभिमन्यूने त्याच्या धोकादायक प्रवासाला सुरुवात केली. त्यात तो यशस्वी होईल का? मोठ्या लढाई दरम्यान अर्जुनाचा शिवपुत्र अभिमन्यूने आपल्या रथीला द्रोण सैन्याच्या दिशेने उतावी होण्याचा आग्रह केला. तथापि रथीने अभिमन्यूला पुढील कार्याचे गांभीर्य आणि द्रोणांच्या श्रेष्ठ पराक्रमाबद्दल सावध केले. परंतु अभिमन्यूने या शब्दांमुळे विचलित न होता त्यांना हसवले आणि घोषित केले की सर्व खगोलीयांच्या मदतीने त्याच्या ऐरावत स्वतः सत्रालाही सामोरे जाण्यात त्याला कोणतीही चिंता वाटणार नाही. धैर्य आणि आत्मविश्वासाने भरलेल्या अंतःकरणाने अभिमन्यूने आपल्या रथीला द्रोणांच्या सैन्याच्या दिशेने वेगाने पुढे जाण्याचा आग्रह केला. जरी रथी इच्छुक नसला तरी त्याने अभिमन्यूच्या आज्ञेचे पालन केले आणि त्याच्या 3 वर्षांच्या घोड्यांना सोन्याच्या सापळ्यांनी सजवून शत्रूच्या रेषेच्या दिशेने जाण्यास उद्युक्त केले. जेव्हा ते कौरव सैन्याजवळ पोहोचले तेव्हा अभिमन्यूला स्वतः द्रोणाच्या नेतृत्वाखालील योद्ध्यांचा एक संघ भेटला. तो त्याच्या विरोधात पुढे सरकत असताना विविध संगीत वाद्यांच्या आवाजाने, आरडाओरड्याने, हातोड्यांच्या थप्पडांनी आणि गर्जनेने हवा भरून गेली होती. परंतु हातांच्या मोठ्या हलक्यापणाने आणि शरीराच्या महत्वाच्या भागांचे ज्ञान असलेल्या अभिमन्यूने त्वरेने बाण मारले जे जीवात प्रवेश करू शकत होते. अभिमन्यूने डावीकडील आणि उजव्या बाजूकडील योद्ध्यांची कत्तल केली. त्यांचे शरीर तडतडत्या आगीवर पडणाऱ्या कीटकांसारखे मैदानभर विखुरले गेले. अभिमन्यूच्या दंडांनी त्यांच्या लक्ष्यांवर हल्ला केल्याने पृथ्वी रक्ताने लाल झाली होती, ज्यामुळे विनाश आणि अराजकतेचा मार्ग मागे पडला नाही. सुरू असताना अभिमन्यू एकाच वेळी सर्वत्र दिसत होता. त्याची धारदार शस्त्रे हत्ती योद्ध्यांना छेदत होती. मानत आणि हुक असलेले हत्ती आणि पाठीमागून त्यांचे रक्षण करणारे पायदळ सैनिक उणीव, कमोजा आणि वलिका जातींचे घोडे त्यांच्या दागिन्यांपासून वंचित असल्याचे दिसून आले, कारण अभिमन्यू त्यांच्या मागे जात होता. त्याचे बाण पुन्हा पुन्हा मारत होते. घोड्यांना सजवणाऱ्या घंटाच्या रांगा फाडल्या गेल्या, ज्यामुळे ते मैदानावर निर्जीव झाले. त्यांचे घोडेस्वार त्यांच्या बाजूला पडले, त्यांचे चेहरे मृत्यूपर्यंत तिळे झाले पडलेले. योद्धे त्यांच्या स्वतःच्या अस्वच्छतेत शिरकाव करत असताना त्यांच्या विष्ठेच्या दुर्गंधीने पृथ्वी भरून गेली. जसा अभिमन्यू कौरव सैन्याची कत्तल करत राहिला तसंच त्याचे पराक्रम त्याच्या शत्रूंसाठी सहन करणे अधिकाधिक अशक्य होत गेले. त्याने 3 प्रकारच्या सैन्याच्या विशान सैन्याला चिरले. कार, हाती आणि घोडे जसे की त्रिनेत्र असलेल्या महादेवाने असुर सैन्याला चिरडले. द्रोण सैन्यातील योद्धे असहाय्य झाले. त्यांचे तोंड, कोरडे डोळे, अस्वस्थ घामाने झाकेले शरीर आणि शेवटी उरे असलेले केस अशा प्रचंड पराभवानंतर कौरवांच्या आशा क्षीण होऊ लागल्या. त्यांनी त्यांच्या भोवती नजर फिरवली. संजय हे भयभीत होऊन पाहत असताना सूर्य रणभूमीवर कोसळला. दुर्योधनाचा राग त्याच्या उकळत्या टप्प्यावर पोहोचला होता आणि तो सुभद्राचा मुलगा अभिमन्यूचा सामना करण्यासाठी पुढे सरकला. पण तो त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच द्रोणाने कौरव योद्ध्यांना एकत्र केले आणि त्यांना त्यांच्या राजाला वाचवण्याची विनंती केली. राजाला वाचवा, द्रोण ओरडला. त्याचा आवाज युद्धभूमीवर फिरत होता. अभिमन्यू हा एक भयंकर शत्रू आहे, पण आम्ही आमच्या राजाला त्याच्या हातात पडू देऊ शकत नाही. द्रोणांच्या शब्दांनी प्रेरित होऊन आणि आपल्या राजाप्रती निष्ठेने प्रेरित झालेल्या पराक्रमी योद्ध्याने अभिमन्यूला बाणांच्या गारांनी वेढले. कर्णाने हवे सापांसारखे उडणारे बाण मारले तर द्रोणाने स्वतः 17 बाण सोडले. प्रत्येक जण अभिमन्यूच्या कवचाला सापाच्या दांडांसारखी छेदत होता, पण अभिमन्यूचा इतक्या सहजासहजी पराभव होणार नव्हता. त्याने स्वतःच्या धारदार बाणाने त्यांच्या हल्ल्यांचा प्रतिकार केला. त्याच्या प्रत्येक शत्रूवर 3 बाण फेकले आणि त्यांना अस्ताव्यस्त परत पाठवले. प्रत्येक आदेशाला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रशिक्षित केलेले त्याचे घोडे जवळजवळ अलौकिक वाटणाऱ्या वेगाने पुढे धावले. युद्ध जसजसे वाढत गेले तसंच अभिमन्यूचा राग वाढत गेला. त्याला दुर्योधनाच्या योद्ध्यांच्या हातून झालेल्या हिसकावून घेण्याने तो उत्तेजित झाला. तो एकापाठोपाठ एक बाण मारत असताना तो हसला. त्याचे लक्ष्य कविचल होते आणि त्याचे सामर्थ्य अमर्याद दिसत होते. अस्पाकाचा सुंदर मुलगा असलेल्या एका योद्धाने त्याच्या मार्गात उभे राहण्याचा प्रयत्न केला, परंतु अभिमन्यू त्याच्यासाठी खूप वेगवान होता.
वेगवान आणि प्राणघातक अचूकतेसह त्याने योद्ध्याचे घोडे सारथी मानत आणि अगदी 2 हातही कापले, ज्यामुळे तो जमिनीवर पडला. त्याचा नेता पडताच असंख्याचे सैन्य हल्ले आणि पळून गेले. परंतु दुर्योधनाच्या योद्ध्यांनी हार मानण्यास नकार दिला. कर्णकृपा, द्रोण आणि साल्य यांनी दुर्योधनासोबत सैन्यात सामील होऊन अभिमन्यूवर वादळासारखा पाऊस पडताना दिसणाऱ्या बाणांचा वर्षाव केला. त्याचे शरीर बाणांनी झाकलेले असताना अभिमन्यू लढत राहिला, परंतु तरीही त्याने त्याच्या शत्रूवर एकापाठोपाठ एक तोफांचा मारा केला. त्याने सुषेना, दीर्घलोचना आणि कुंडवेदीन या 3 योद्ध्यांना केवळ 3 वेगवान गोळ्यांनी ठार केले, पण कर्णाचा इतक्या सहजासहजी पराभव होणार नव्हता. अभिमन्यूच्या आधीच्या गोळीच्या धक्क्यातून सावरत त्याने 25 बाण सोडले, जे कवच आणि मांसाशी लोणीतून गरम चाकूसारखे छेदत असल्याचे दिसत होते. अश्वत्थामान आणि कृतवर्मन सामील झाले आणि अभिमन्यूला त्यांच्या स्वतःच्या दंडाने मारलेले लाई जसजशी वाढत गेली, तसंच अभिमन्यूला सर्वजण मृत्यूचा फास असलेल्या केमासाठी मानत होते. त्याचे बाण युद्धभूमीवर विखुरले गेले आणि त्याने त्याच्या रथाच्या गच्चीवर बसलेल्या साल्याला खाली पाडले आणि तो बेशुद्ध पडला. हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र त्याच्या समोरील गोंधळाकडे पाहत असताना सूर्य रणभूमीवर कोसळला. त्याच्या मुलाचे सैन्य कौरव अर्जुनाचा मुलगा अभिमन्यूशी भिडले, जो एकट्याने त्यांच्या उत्कृष्ट योद्ध्यांचा सामना करत होता. अभिमन्यू लढत असताना त्याचे सरळ बाण वेगाने आणि अचूकपणे उडत गेले आणि एका पाठोपाठ एक शत्रूचा पाडाव करत गेले. धृतराष्ट्राने त्याचा साथी आणि सल्लागार संजय याला युद्धातील तरुण योद्ध्याच्या पराक्रमाचे वर्णन करण्यास सांगितले. संजयने अभिमन्यूच्या शौर्याची कथा सांगण्यास सुरुवात केली. पहा हे राजा, संजय म्हणाला, अभिमन्यूच्या लढाईचे वैभव डोंगर उखडून टाकणाऱ्या एका प्रचंड वादळाप्रमाणे त्याने शत्रूच्या तुकड्यांमधून झेप घेतली. त्यांच्या सर्वात बलवान योद्ध्यांना सहजपणे चिरडले. त्याचे बाण वादळासारखे उडाले. कोणीही त्याच्या मार्गात उभे राहिले नाही. संजय बोलत असताना धृतराष्ट्राच्या डोळ्यांसमोर दृश्य उलगडत गेले. अभिमन्यूला साल्याचा भाऊ एक उग्र योद्धा भेटला होता, जो त्याला खाली आणण्याचा निर्धार करत होता. बाणांची देवाणघेवाण करताना, त्यांचे धनुष्य गात असताना दोघांमध्ये हाणामारी झाली. अभिमन्यूने त्याच्या वेगवान प्रतीक्षेत आणि विजेच्या वेगवान हालचालीसह शत्रूच्या बाणांना चकवा दिला आणि प्राणघातक अचूकतेने प्रत्युत्तर दिले. त्याचे विरोधक त्याच्याशी बरोबरी करू शकले नाही आणि एक करून ते जमिनीवर पडले. त्यांचा पराभव झाला. त्याचे साथीदार भीतीपोटी पळून गेल्याने कौरव सैन्य गोंधळात पडले, परंतु अभिमन्यू त्याच्या गौरवीपणावर विसंबून राहिला नाही. त्याचे बाण मधमाशांच्या कळपासारखे उडत शत्रूच्या मागून शत्रूचा पाळाव करत तो लढत राहिला. युद्ध जसजसे पुढे सरकत होते, तसंच त्या तरुण योद्ध्याचे पराक्रम पाहून धृतराष्ट्राचे डोळे आश्चर्यचकित झाले. संजयच्या शब्दांनी अभिमन्यूच्या शौर्याचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. आकाशात चमकणारे शब्द, ऋतूतील सूर्यासारखे त्याचे धनुष्य प्रत्येक फटक्यासह गात होते आणि त्याच्या हाताचे खपण आकाशात मेघगर्जनेसारखे प्रतिध्वनित होत होते. एकेकाळी इतके गर्विष्ठ आणि आत्मविश्वासी असलेले कौरव सैन्य आता अभिमन्यूच्या बाणांच्या हल्ल्यापुढे हातबल झाले. ते शेपूट वळले आणि तरुण योद्ध्यांच्या दयेस आपले मृत साथीदार सोडून पळून गेले. जशी धुळशात होत गेली, तसंच ते धृतराष्ट्र रणभूमीकडे पाहत होते. त्याच्या सैन्याचे अस्ताव्यस्त झालेले पाहून त्याचे हृदय दुःखाने भारावून गेले होते. पण जेव्हा त्याने त्याच्या खाणीबद्दल शोक व्यक्त केला, तेव्हा अभिमन्यूचा अविचल उत्साह आणि अतूट धैर्य पाहून तो आश्चर्यचकित झाला. तरुण योद्ध्याने स्वतःला एक खरा नायक म्हणून सिद्ध केले होते, जो येणाऱ्या पिढ्यांपर्यंत लक्षात राहील. सूर्य युद्धभूमीवर कोसळला आणि त्यानंतरच्या गोंधळावर सोनेरी चमक दाखवली. कुरुकडील राजा धृतराष्ट्र आपल्या सिंहासनावर बसला. त्याचे हृदय परस्परविरोधी भावनांनी भारलेले होते. त्याचा मुलगा दुर्योधनने त्याला अभिमन्यूच्या शौर्याची कथा नुकतीच सांगितली होती आणि आता त्याने त्याचा सारथी आणि सल्लागार संजय याला कथा अधिक तपशीलवार सांगण्यास सांगितले. संजय बोलू लागला. त्याच्या आवाजाने राजावर उत्कंठा आणि भीतीचे भाव पसरले. सुभद्राचा तरुण मुलगा अभिमन्यू आपल्या रथावर स्वार झाला होता. त्याच्या धनुष्यावरून अग्नीच्या वादळी वर्तुळाप्रमाणे बाण उडत होते. त्याने द्रोण, कर्ण आणि स्वतः दुर्योधनाला जणू तो अजय शिरले. योद्धे त्याच्या पुढे थरथरत होते. त्यांचे डोळे भीतीने रुंद झाले होते. धृतराष्ट्राची उत्सुकता वाढली आणि तो आपल्या सिंहासनावर पुढे झुकला. त्याने संजयला विनंती केली,
मला आणखी सांगा. युद्धग्रस्त परिस्थितीचे स्पष्ट चित्र रेखाटताना संजय पुढे म्हणाला, अभिमन्यू लढत असताना महान गुरु द्रोण अभिमानाने आणि कौतुकाने त्याच्याकडे पाहत होता. हा तरुण योद्धा स्वतः स्कंदासारखा आहे. तो आश्चर्यचकित झाला. पण दुर्योधनाचा राग भडकला आणि त्याने अशा प्रचंड अडचणींना तोंड देत अभिमन्यूवर हल्ला करण्यासाठी आपल्या मुलाला शिवीगाळ केलेला मुलगा दुःशासन, जो एक उग्र योद्धा होता, त्याने आव्हान स्वीकारले. मी स्वतः या अभिमन्यूचा वध करेन. तो रागाच्या भरात हातीसारखा ओरडला, आणि जेव्हा मी असे करेन तेव्हा पांडव आणि त्यांचे सहकारी उद्ध्वस्त होतील, त्यांच्या अशा धुळीस मिळतील आणि ते हतबल होतील. प्रचंड आरडाओरड करत दुःशासनाने अभिमन्यूकडे धाव घेतली. त्याचा रथ रणभूमीवर मेघगर्जनेसारखा धावत होता. अभिमन्यू त्याच्या शत्रूंच्या प्रचंड संख्येला घाबरत न होता खंबीरपणे उभा राहिला. त्याचे बाण वेगाने आणि खरे उडत होते. दोन्ही योद्धे स्टील आणि धुळीच्या वावटेत भिडले. त्यांचे रथ लढताना सुंदर वर्तुळांचे वर्णन करत होते. डोल आणि शंखांचा आवाज हवेत प्रतिध्वनित होत होता. त्यात सिंहाची गर्जना आणि झांज कोसळण्याचा आवाज मिसळला जात होता. युद्ध पेटत होते. त्याचा संताप पवित्रत होता. अभिमन्यू आणि दुःशासन यांनी एका दोन युद्धात फटके मारण्यासाठी देवाणघेवाण केली, ज्यामुळे राजाचा पायाच हादरला होता. सलेने त्याची कथा संपतात धृतराष्ट्र त्याच्या सिंहासनावर पळ बसला. त्याचे हृदय पूर्वसूचनेने जळ झाले होते. लढाई नुकतीच सुरू झाली होती, परंतु आधीच त्याला नशिबाचे धागे दुःख आणि निराशेच्या छायेत बुडलेले दिसत होते. महाकाव्याच्या लढाईत बुद्धिमान आणि पराक्रमी राजकुमारा अभिमन्यू जमिनीवर जखमी अवस्थेत पडला होता. त्याचे हातपाय तुटलेले असूनही तो त्याच्या समोर उभ्या असलेल्या दुःशासनावर हसला आणि त्याला उपहास आणि तिरस्काराच्या मिश्रणाने संबोधित करू लागला. सुदैवाने अभिमन्यू म्हणाला, मी पाहतो आहे, एक व्यर्थ नायक माझ्या समोर आला. क्रूर आणि नीतिहीन, तुम्ही एकदा राजा युधिष्ठिराला सभेत फसवले. फसवणुकीवर आणि स्वलाच्या मुलाच्या कौशल्यावर अवलंबून होता. तुमच्या कठोर भाषणांमुळे भीम वेडा झाला आणि आता तुमच्या कृतीचा परिणाम म्हणून तुम्ही जे पेरले आहे त्याची कापणी करणारा आहात. अभिमन्यूने दुःशासनाला शिवीगाळ करताना त्याचे शब्द विषारी झाले. त्यात त्याच्या अनेक उल्लंघनांची नोंद होती. चोरी, क्रोध, लोभ, आज्ञा, नातेवाईकांप्रती शत्रुत्व, अन्याय आणि छळ आज अभिमन्यूने घोषित केले. मी संपूर्ण सैन्यासमोर माझ्या बाणाने तुला शिक्षा करेन. आज मी रागावलेल्या कृष्णाचे आणि माझ्या सरांचे कर्ज फेडणार आहे, जे नेहमी तुला शिक्षा करण्याची संधी इच्छितात. या शब्दांनी अभिमन्यूने यमाच्या, अग्नीच्या किंवा वायूच्या यासारख्या तेजस्वी खांद्याला लक्ष्य करून आपली धनुर्विद्या काढली. बाण अचूकपणे दुःशासनाच्या दिशेने उडाला. त्याला खांद्याच्या जोडीले मारले आणि सापाप्रमाणे त्याच्या शरीरात खोलवर छेदला. दुःशासना त्याच्या रथाच्या गचीवर बसला. वेदना आणि मुछ्या द्रौपदीचे 5 पुत्र विराट, पांचाल आणि केकयासह पांडवांना अभिमन्यूचा पराक्रम पाहून प्रचंड आरडाओरडा झाला. पांडवांच्या सैन्याने आनंदाने भरून विविध संगीत वादे वाजवली. अभिमन्यूच्या शौर्याने त्यांच्या निर्दयी शत्रूला पराभूत केले होते आणि ते त्याच्या विजयाने आनंदित झाले होते. तथापि युद्धात दुःशासन एकटा नव्हता. धनुर्धरांपैकी सर्वात सन्मानित कर्ण आपल्या मुलाला वाचवण्याचा निर्धार करून घटनास्थळी पोहोचला. पहा, दुर्योधन कर्णाला म्हणाला, आपल्या शत्रूंचा वध करणारा वीर दुःशासन स्वतः अभिमन्यूच्या शौर्याला बळी पडला आहे. कर्णाने अभिमन्यूवर धारदार बाणांचा पाऊस पाडला, परंतु राजकुमाराने निर्लज्जपणे राधाच्या मुलाला साध खांबांनी विणले. दोन्ही बाजूने हाणामारी केली आणि कोणीही वरचढ झाले नाही. तथापि कर्ण अभिमन्यूला पराभूत करण्याचा निर्धार करत होता आणि त्याच्याकडे लक्ष वळवलेल्या 2 पराक्रमी योद्ध्यांमधील संघर्ष तीव्र होता. ज्या दोघांनीही बालांची देवाणघेवाण केली आणि आपले पराक्रम दाखवले. अभिमन्यूचे खांब ते कर्णाचा धाकटा भाऊ हुसेन युद्धभूमीला पेटून देत होता. तो उंच उभा होता. त्याच्या हातात धनुष्य होते आणि त्याने एक प्रचंड गर्जना केली, जी हवेत प्रतिध्वनित झाली. एका वेगवान हालचालीसह त्याने धनुष्याची दोरी त्याच्या मर्यादेपर्यंत वाढवली. आपल्या शत्रूवर बाणांचा गारपीट करण्याची तयारी केली. सुभद्राचा मुलगा अभिमन्यू हा हुसेनाचे लक्ष्य होता. त्याने अभिमन्यूला आधीच 10 दंडांनी विणले होते. प्रत्येकाने तरुण योद्ध्याची छत्री, मानकरथी आणि घोड्यांवर आपली छाप पाडली होती.
परंतु जखमी होऊनही अभिमन्यू त्याच्या प्रतिस्पर्ध्याची हस्तकला पाहून हसला. मात्र हुसेन त्याच्या भावाच्या पराक्रमी प्रयत्नांमुळे विचलित झाला नाही. त्याने अभिमन्यूवर बाणांचा पाऊस पाडणे सुरूच ठेवले, जो त्याच्या डोळ्यात तीव्र निराराने धनुष्य वाकू लागला आणि दुसऱ्या षटसाठी त्याला पळत बांधू लागला. वेगाने शक्ती सोडत त्याने एक बाण उडवला, जो हुसेनाच्या संरक्षणातून कापला गेला आणि त्याचे डोके त्याच्या शरीरापासून वेगळे केले. कर्णचा भाऊ जमिनीवर कोसळताना त्याचे डोके पराभूत शत्रूप्रमाणे सरकताना भट सैन्याने आश्चर्याने पाहिले. कर्ण स्वतः त्याच्या भावाचे निर्जीव रूप पाहून दुःखाने भारावून गेला होता. त्याला यापूर्वी कधीही अशी वेदना जाणवली नव्हती आणि त्याच्या डोंगराळ घातून उखडलेल्या कर्णिकाराच्या झाडाने त्याला मारले असल्यासारखे वाटले होते. दरम्यान त्याचा राग आणि दृढनिश्चयाने उत्तेजित झालेला अभिमन्यू वादळी वाऱ्यासारखा पुढे सरसावला आणि सहजपणे कौरव सैन्याला चिरडून टाकला. त्याचे बाण वेगाने आणि खरे उडाले, अगदी सर्वात बलवान योद्ध्यांच्या कवचा छेदले. कौरव आणि अभिमन्यूच्या अदाखाल्ल्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे युद्धभूमी लवकरच गोंदाच्या समुद्रात रूपांतरित झाली. जस रशी धुळशात होत गेली तसंच हे स्पष्ट झाले की कौरवांची फौज तुटलेली आहे. त्यांचे सैन्य अस्ताव्यस्त झाले होते आणि त्यांचे नेते आपला जीव वाचवण्यासाठी पळून जात होते. अभिमन्यू रागावत राहिला. त्याचे बाण टोळधाडासारखे किंवा मुसळधार पावसासारखे उडत राहिले, ज्यामुळे त्याच्या पार्श्वभूमीवर विनाशाचा मार्ग मोकळा झाला. गोंधळात अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू उंच उभा होता. त्याचा शंख फडकावत होता, जो युद्धाच्या रणांगणात सर्वत्र प्रतिध्वनित होत होता. तो एक जळत असलेला ठिपका होता, ज्याने त्याच्या मार्गातील सर्व काही कोरड्या गवतासारखे भस्म केले, ज्याला भडकाऊ अग्नीने पेटवून दिले. त्याचे बाण वेगाने आणि खरे उडत होते, अगदी सर्वात बलवान योद्ध्यांच्या कवचा देखील छेदत होते. जसजशी लढाई जोरात सुरू झाली, कौरव घाबरून पळून जाऊ लागले. अभिमन्यूच्या अथक हल्ल्याला बळी पडताच त्यांचे रडणे हवेत प्रतिध्वनित होऊ लागले. लवकरच हे मैदान मृत योद्ध्यांच्या मृतदेहांनी भरलेले होते. त्यांचे हात आणि हात त्यांच्या शरीरापासून कापले गेले होते. त्यांचे धनुष्य आणि बाण तुटलेले आणि स्थिर पडलेले होते. लयचा आवाज सूर्य रणभूमीवर कोसळला. जेव्हा कुरुकडील राजा धृतराष्ट्राने त्याचा मुलगा अभिमन्यूला लढाईत उतरताना पाहिले, तो तरुण योद्धा जो केवळ वर्षानुवर्ष लहान होता परंतु बलवान आणि गर्विष्ठ होता, तो त्याच्या 3 वर्षांच्या घोड्यावर बसून शत्रूच्या छावणीच्या मध्यभागी शिरला. आपल्या महान योद्ध्यांपैकी अर्जुनाच्या मुलाचा पाठलाग कोण करत होता? धृतराष्ट्राने त्याचा रथचालक संजयाला विचारले. संजयने उत्तर दिले, युधिष्ठिर, भीम, शिखंडी, सात्यकी, नकुल आणि सदैव धृष्टद्युम्न, विराट, द्रुपद, केकया, धृष्टकेतू आणि मत्स्य योद्धे सर्व युद्धासाठी धावले आणि त्यांच्या बरोबर अभिमन्यूचे सरत्याचे मामा ते उग्र योद्धे होते, जे युद्धाच्या क्रमाने स्वतःला तयार करत होते. ते अभिमन्यूने तयार केलेल्या मार्गाचे अनुसरण करीत होते. आपल्या प्रिय मुलाला वाचवण्यासाठी उत्सुक होते. जेव्हा कुरु योद्धे पाहत होते तेव्हा पांडवांचे सैन्य पुढे सरसावले आणि आपल्या नातेवाईकांना वाचवण्याचा निर्धार केला. परंतु सिंधूचा राजा आणि कुशल योद्धा जयद्रथ त्यांच्या विरोधात खंबीरपणे उभा राहिला. हातात आकाशी शस्त्रे घेऊन त्याने पांडवांच्या खालच्या भागात हत्तीसारखा प्रतिकार केला, ज्याची प्रचंड शक्ती अविचल होती. त्याचे पराक्रम पाहून धृतराष्ट्राचे डोळे मोठे झाले. संजय तो म्हणाला, मला वाटते की जयद्रथाने एकट्यानेच मोठा भार उचलला होता, कारण क्रोधित पांडवांचा प्रतिकार करणे केवळ त्याच्यावरच होते. त्याचे सामर्थ्य आणि शौर्य खरोखरच आश्चर्यकारक आहे. धृतराष्ट्राने संजयला जयद्रथाच्या कथेबद्दल अधिक सांगण्यास सांगितले. संजयने त्याची कथा सुरू केली. पांडवाची राणी द्रौपदीचा अपमान केल्यानंतर भीमाने एकदा जयद्रथाचा पराभव केला होता. अपमानित होऊन आणि सुटकेच्या शोधात जयद्रथाने तीव्र तपश्चर्या हाती घेतल्या. त्याने सर्व सांसारिक इच्छांपासून त्याच्या इंद्रियांना रोखले. भूकतहान आणि उष्णता संभवाने सहन केली. त्याचे शरीर कुरलेले होते. त्याच्या नसा त्याच्या त्वचेखाली दिसू लागल्या. जयद्रथ त्याच्या तपश्चर्येचा सराव करत असताना त्याने वेदातील शाश्वत शब्दांचे आवाहन केले आणि महादेव या महान देवाला आदरांजली वाहिली. जयद्रथाच्या भक्तीने प्रेरित होऊन शिव त्याला स्वप्नामध्ये प्रकट झाला आणि त्याने त्याची इच्छा पूर्ण केली. देवाने विचारले, तुला कोणते वरदान हवे आहे? जयद्रथ झुकला. त्याचे अंतःकरण श्रद्धेने भरले. तो म्हणाला, मला शक्ती हवी आहे. तो म्हणाला, पांडूचे 5 पुत्र युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव जरी ते पराक्रमी योद्धे असले
तरी त्यांना युद्धात अडवण्यासाठी शिवाने जयद्रथावर स्मितहास्य केले आणि त्याची इच्छा मान्य केली. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू वगळता जयद्रथ हा युद्धात लढणार होता. एका भीषण युद्धादरम्यान संजय गाजात धृतराष्ट्रासमोर उभा राहिला आणि त्याने जयद्रथाच्या शौर्याची कहाणी सांगण्यास सुरुवात केली. ऐका महाराज, संजय म्हणाला. त्याचे डोळे उत्साहाने चमकले, कारण मी तुम्हाला सिंधू शासकाच्या पराक्रमाबद्दल सांगेन. ते बोलत असताना युद्धभूमीचे दर्शन हवेत नाचत होते. वाऱ्यासारख्या ताक्यासारख्या भव्य घोड्यांनी ओढलेला जयद्रथाचा रथ नजरेस आला. रथ स्वतःच आकाशातील वाफेच्या इमारतीसारखा चमकला. त्याच्या चांदीच्या मानकावर सौंदर्याने चमकणाऱ्या मोठ्या डुक्करचे प्रतीक होते. त्याच्यावर पांढरी छत्री आणि या शेपटी उडत असताना जयद्रथाने एक अलौकिक भव्यता प्रसारित केली, जी आकाशात चमकणाऱ्या चंद्राची आठवण करून देते. जसा संजय कथन करत राहिला तसंच जयद्रथाचे पराक्रम स्पष्ट झाले. त्याने आपले प्रचंड धनुष्य ओढले आणि बाणाचा ऊक सोडला. पांडवांच्या रांगेत प्रत्येक वळणावर छेद केला. सात्यकी 3 बाणांना बळी पडला, तर वृकोदराला 8 मारले गेले. धृष्टद्युम्न आणि द्रुपद यांना तशाच प्रकारे तास सहन करावा लागला. प्रत्येकाला अनेक खांबांनी छेदले गेले. जयद्रथाचे धनुष्य प्राणघातक अचूकतेने गात असल्याने कैक्यांना देखील सोडले गेले नाही. सिंधूंचा शासक अजय दिसत होता. त्याचे पराक्रम क्षणाक्षणाला अधिक उल्लेखनीय होत गेले. जेव्हा स्वतः युधिष्ठिराला 70 बाणांनी मारले गेले, तेव्हा त्याने केवळ जयद्रथाच्या शौर्याची प्रतिष्ठा वाढवली. पांडवांच्या सैन्यातील इतर वीरांना कशाच प्रकारे लक्ष्य करण्यात आले. प्रत्येक जण जयद्रथाच्या काविचल हल्ल्यापुढे पडला. पण मग एक विलक्षण गोष्ट घडली. भीमाने संतत होऊन आणि दृढनिश्चयाने जयद्रथाच्या धनुष्यावर लक्ष ठेवले आणि त्याला एकाच पलिश केलेल्या दंडाने मारले. सिंधूंचा शासक मात्र बेफिकीर होता. त्याने पटकन आणखी एक धनुष्य परत मिळवले आणि पांडवांवर हल्ला सुरूच ठेवला नाही. चिघळली. दोन्ही बाजूनी एक चतुर्थांशही दिले नाही. जयद्रथाच्या घोड्यांचा पाडाव झाला, परंतु तो पराभव न होता लढत राहिला. भीम या लवचिकतेच्या प्रदर्शनाचे साक्षीदार त्याच्या गाडीतून उडी मारली आणि सात्यकीच्या वाहनाची कमान सांभाळली. अधिक एखाद्या डोंगराच्या शिखरावर वर्चस्व गाजवणाऱ्या सिंहासारखी जयद्रथाचे पराक्रम सर्वांसमोर स्पष्ट होत असताना बाजूला पाहत असलेल्या सैन्याने जल्लोष केला. पांडवांनी देखील त्याच्या शौर्याची कबुली दिली. त्यांच्या चेहऱ्यांवरून त्यांच्या सामूहिक सामर्थ्याचा एकट्याने प्रतिकार करणाऱ्या सिंधूच्या शासकाचे भय प्रतिबिंबित होते. संजयने त्याची कथा संपत असताना राजा धृतराष्ट्राने जयद्रथाच्या अविचल भावनेबद्दल नवीन आदराने त्याच्याकडे पाहिले. भीमाने शत्रूच्या रेषेतून जो मार्ग तयार केला होता, तो खरोखर सिंधूच्या शासकाने पूर्ण केला होता आणि ज्यांनी त्याला विरोध करण्याचे धाडस केले होते ते त्याच्या अजेतेमुळे आश्चर्यचकित झाले होते. अक्षणी हे स्पष्ट झाले की युद्धाच्या उष्णतेमध्ये संजयने पाहिले की सिंधूंचा शासक पांडवांशी भिवतो. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू हा मकरासारखा होता, जो समुद्रात चिथावणी देत होता आणि कौरव सैन्यावर बाणांचा वर्षाव करत होता. कौरव सैन्यातील प्रमुख योद्धे त्यांच्या पद आणि प्राधान्यानुसार त्याचा सामना करण्यासाठी धावले. युद्ध सुरू असताना अभिमन्यूच्या रथीने शत्रूच्या बाणांना आणि ढालांना चकवर देत गर्दीच्या मैदानातून कुशलतेने आपली गाडी चालवली. अभिमन्यू स्वतः कृतीचा एक वावटा होता. त्याने त्याच्या धारदार दंडाने शत्रूला चिरडले. त्याने वृषेनाच्या रथीचा वध केला आणि वृषेनाचे धनुष्य कापले, ज्यामुळे राजकुमार त्याच्या घोड्यावर पळून गेला. या घटनेच्या वळणावर कौरव योद्धे आनंदाने भरून गेले. उत्पुष्ट उत्पुष्ट असे म्हणत त्यांनी अभिमन्यूचे पराक्रम पाहिले. पण त्यांचा विजय अल्पकाळ टिकला, कारण वसंत लवकरच घटनास्थळी प्रकट झाला, ज्याने तरुण योद्धाला खाली खेचण्याचा निर्धार केला. 60 सोनेरी पंखांच्या बाणांनी त्याने अभिमन्यूला छेदले आणि त्याला शिवीगाळ केली. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तू जीव घेऊन सुटणार नाहीस. तविचर राहून अभिमन्यूने आपल्या लाटेतून एक दुर्गाने दांडा काढला आणि वस्तीच्या छतीवर वार केला, ज्यामुळे राजकुमार जमिनीवर कोसळला. त्यांच्या नेत्याच्या मृत्यूने कौरव योद्ध्यांचा रोष आणखी वाढला आणि त्यांनी अभिमन्यूला घेरले. त्यांचे धनुष्य आणि बाण एका गडद अंतहीन समुद्रासारखे पसरवले. युद्ध त्याच्या चमत्कर्षावर पोहोचताच अभिमन्यूच्या क्रोधाला सीमा उरली नाही. वादळी वाऱ्यासारखी उडणाऱ्या त्याच्या खांबामुळे त्याने एका पाठोपाठ एक शत्रूचा पाडाव केला. सर्व दिशांनी उडणारे हातपाय आणि डोकी पाठवल्या जमिनीवर पडलेले लोक विखुरले गेले होते. त्यांच्या पुष्पगुच्छ आणि दागिले ढाल
आणि सोन्याच्या साखळ्यांच्या भरणावशेषांमध्ये विखुरले गेले होते. युद्धक्षेत्राने एक भयानक दृश्य सादर केले, जे महान शौर्याने जगलेल्या आणि मरण पावलेल्या वधसमाती क्षत्रियांनी भरलेले होते. एकेकाळी चमकणारे त्यांचे टपाल कोड आता तुटून पडले होते आणि जमिनीवर कोसळले होते. अभिमन्यूचे स्वतःचे रूप गोंधळात अदृश्य झाले, परंतु सोन्याने सुशोभित केलेला त्याचा टपाल कोट दृश्यमान राहिला, जो त्याच्या अविचल रागाचा एक प्रकाशस्तंभ होता. जेव्हा तो युद्धभूमीवर एकापाठोपाठ एक शत्रूचा वध करत होता, तेव्हा त्याच्या धगधगत्या तेजाने आंधळलेला होता. कोणीही त्याच्याकडे पाहू शकत नव्हते. तो सूर्यासारखाच होता, सर्व दिशांनी चमकला होता. त्याचे खांब प्रकाशाच्या किरणासारखे उडत होते आणि ज्यांनी त्याला विरोध करण्याचे धाडस केले त्यांना खाली पाडत होते. लय चिरलेली पोलाद आणि रक्ताचा कळप त्याच्या मध्यभागी अभिमन्यू अविचल आणि अविचल होता. सूर्य रणभूमीवर कोसळला. जेव्हा सैन्य स्टील आणि धुळीच्या वेळेपणात भिडले, अर्जुनचा मुलगा तरुण राजकुमार अभिमन्यूने निसर्गाच्या सामर्थ्याप्रमाणे कतिरो सैन्याच्या तुकड्या फाडल्या. तेव्हा संजय आश्चर्य आणि भीतीच्या मिश्रणाने पाहत होता. अभिमन्यूचे पराक्रम अतुलनीय होते. त्या महान योद्ध्याच्या अनेक वर्षांच्या प्रशिक्षणामुळे त्याचे कौशल्य परिपूर्णतेपर्यंत वाढले. तो अशा प्रवाहितेसह पुढे सरकला ज्याने त्याचे तारुण्य नाकारले. त्याचा गत शत्रूच्या रेषांवरून प्राणघातक अचूकतेने जात होता. ज्या योद्ध्यांनी त्याचा सामना केला ते त्याच्या क्रूरतेशी बरोबरी करू शकले नाहीत आणि ते एका कोयत्यासमोर गहूसारखे त्याच्या पुढे पडले. अभिमन्यू जसजसा पुढे सरकत होता तससे त्याचे शत्रू आश्चर्य आणि भीतीच्या भावनेने भरून गेले होते. त्यांनी यापूर्वी कधीही त्याच्यासारखा कुणी पाहिला नव्हता. 1000 योद्धा इतके सामर्थ्य आणि कौशल्य असलेला एक तरुण त्याचा गत स्पष्ट होता. त्याची चाके शत्रूच्या तुकड्यांमधून सहजपणे जात असताना फिरत होती, पण अभिमन्यूची अविश्वसनीय क्षमता देखील युद्धाची लाट कायमची रोखू शकली नाही. साल्याचा मुलगा राजकुमार रुक्मत याने आपले सैन्य एकत्र केले आणि पुढे सरसावले. तरुण योद्धाला खाली खेचण्याचा निर्धार केला. एका जोरदार गर्जनेसह रुक्मरथाने अभिमन्यूवर स्वतःला उडवले. त्याच्या छातीवर 3 खांब आणि त्याच्या बाहूंमध्ये आणखी 3 गोळ्या झाडल्या. अभिमन्यूची प्रतिक्रिया वेगवान आणि निर्दयी होती. त्याने त्याच्या तलवारीच्या एका फटक्याने रुक्मताची कत्तल केली आणि त्याला जमिनीवर पाडले. अभिमन्यूने हल्लेखोरांच्या पुढच्या लाटांकडे आपले लक्ष वळवले तेव्हा राजकुमारचा मृतदेह तेथे शात पडला होता. ही लढाई कित्येक तास चालली. दोन्ही बाजूंनी 1 इंचही जवळ दिली नाही, पण हळूहळू अभिमन्यू वरचढ होऊ लागला. महान योद्धा तुमुर्याने त्याला दिलेले एक रहस्यमय आणि शक्तिशाली साधन, त्याचे गंधर्व शस्त्र, यामुळे त्याला त्याच्या शत्रूंना गोंधळात टाकता आले आणि त्यांच्या तुकड्यांचा सहजपणे चक्काचूर करता आला. युद्धभूमीवर जेव्हा सूर्य मावळू लागला तेव्हा अभिमन्यू विजयी उभा होता, पण तो खचून गेला होता. त्याचा गत बाणांनी झाकलेला होता. त्याची चाके हलण्यास धडपडत होती, पण पुढच्या हल्लेखोरांच्या लाटेला तोंड देतानाच तरुण राजकुमाराला माहीत होते की त्याने एक मोठा विजय मिळवला आहे, जो येणाऱ्या पिढ्यांसाठी लक्षात ठेवला जाईल. अखेरीस अपयशी ठरलेला तो अभिमन्यू नव्हता, तर त्याचे शत्रू होते. एक एक करून ते त्याच्या समोर पडले. त्यांचे शरीर तुटले आणि अजूनही जमिनीवर होते. आणि धुळशात होत असताना तरुण राजकुमार उंच उभा राहिला. त्याची छाती समाने झपाटलेली होती. त्याचे डोळे आतील प्रखर प्रकाशाने झगमगत होते, कारण त्या क्षणी अभिमन्यू काजेय होता. एक खरा योद्धा जो युद्धाच्या आगीत अडकला होता आणि जगण्याच्या इच्छेने शांत झाला होता. एका भीषण लढाईत हस्तिनापूरचा अंधा राजा धृतराष्ट्र त्याच्या कक्षेत बसून त्याचा साथी संजय याची कथा लक्षपूर्वक ऐकत होता. सुभद्राचा मुलगा अभिमन्यू नावाच्या एका तरुण योद्ध्याने धृतराष्ट्राच्या सैन्याच्या संयुक्त सैन्याशी एकट्याने लढलेल्या महान शौर्य आणि शौर्याची ही कथा होती. संजय बोलत असताना धृतराष्ट्राचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. त्याचे मन कथेची तीव्रता समजून घेण्यासाठी धडपडत होते. मला सांगा हे सुता, तो म्हणाला, दुर्योधनाला मारहाण झाल्यानंतर आणि 100 राजपुत्रांना ठार मारल्यानंतर माझ्या योद्ध्यांनी कोणता मार्ग अवलंबला? संध्येच्या आवाजाने उलथापालथी झालेल्या घटनांचे वर्णन करताना उदास स्वर घेतला. धृतराष्ट्रांच्या सैन्यातील योद्ध्यांचा पराभव झाला होता. त्यांचे शरीर घामाने भिजलेले होते. त्यांचे डोळे भीतीपोटी भिजलेले होते. ते त्यांच्या जखमी साथीदारांना सोडून पळून गेले आणि त्यांच्या घोड्यांना आणि हत्तींना
त्यांच्या पूर्ण वेगाचा आग्रह केला. महान योद्धा द्रोण त्याचा मुलगा आणि इतर पराक्रमी का योद्ध्यासह अभिमन्यूच्या विरोधात धावला, परंतु तरुण राजकुमार खंबीरपणे उभा राहिला. त्याचे हृदय अखंड होते. एकापाठोपाठ एक धृतराष्ट्रांच्या सैन्यातील योद्धे अभिमन्यूच्या बाणांनी विणले गेले. लक्ष्मण हा शिवयोद्धा आणि धृतराष्ट्राचा नातू अभिमन्यूच्या धारदार खांद्याने